बऱ्याच जणांच्या डोक्यात विचार आला असं मुन्नी अमावस्या पौर्णिमेला ब्लॉक का टाकतो. अमावस्या पौर्णिमेला नाही, पण जेव्हा मूड आला तेव्हा काढतो आणि देतो टाकून. आपण नाही सुट्टी देत. जेव्हा मनात आला तेव्हाच ब्लॉक काढणार नाही तर काढणार नाही. त्याला कोण आपल्या खायला आणून देत नाही, कारण आपण आपलं घासतो आणि आपण आपलं खातो. भाई ड्रायव्हर म्हणून हलक्यात घ्यायचं ना भाई. ऑनलाईन काही झोमॅटोन ऑर्डर करतो, काही खातो. आपण होतो रायपूरला गाडी भरायला आणि तिथं हॉटेल नव्हतं खायला, मग काय केलं, झोमॅटो ऑनलाईन ऑर्डर केलं. भाई खायला आलं ना आपल्याला, मग काय नाही खाऊन घेतलं. आणि काट्यावालो जसा काट्यावालो आमचा पार्टीवाला त्या काट्यावर पाय द्यायला लागलाय. त्या गाडीचं वजन होतं ते काट्यावाला म्हणतं पाय काढतो काय, पाय काढत नव्हता. आयला म्हणलं हे खाते म्हणलं आता लोक तर त्याच्या आयला तावते म्हणलं. आपली गाडी भरली, बिल वगैरे घेतलं, रायपूर मधून निघलो आपण. आणि आधी मध्ये कुठेच क्लिप न काढता डायरेक्ट आलतो छत्तीसगड बॉर्डरला. तिथं क्लिप काढली, म्हणलं आमची लूट मार होती. तुम्हाला सांगावा त्याला 1100-1200 रुपये इथं टिपे फाडावं लागतो. वरून जाताना 200, येताना 200. आयला नसता पैसा वाचावा लागतो. त्यानंतर आलो महाराष्ट्र बॉर्डरला पण गर्दी होती मोकार. मग काय नाही, अर्धा तास लाईन थांबून आपली बारी आली. मग काटा वगैरे केला पुढे, मग निघलो आपल्या प्रवासासाठी. शारीक शेट झोपले. शारीक शेट म्हणले चालवा तुम्ही. भंडारे अलीकडे बसलो चालवायला. मग भंडारे येऊन चालवाय बसलो का नॉन स्टॉप आलो डायरेक्ट नागपूरला आलो. मग आपलं तिथं महिषा थांबलेला. महिषा म्हणला रांडाच्या म्हणण्यात तुला आता चहा पाहतो भाई. माई काय गरीबी पाहतो तू ना तुम्ही ठरवलेच ना. महिषा म्हणते आता नाही ना, तुम्ही आता ठरवलेच आमची मारायची. म्हटले आता मारू शकता, काय विषय नाही. महिषाला पण म्हणलं 100% महेश भाई त्यात काय विषय नाही. महिषाला म्हणलं नटी काय म्हणते, महिषा मला म्हणतो हमें हमारे घर वाली पसंद नाही करते, किसी की बेटी क्या पसंद करेगी. यायला म्हणलं आता नाही नाद राहिलं. त्यानंतर आलो समृद्धी एक्सप्रेसला डिझेल वगैरे टाकून घेतलं. चहाची 190 घेतली. म्हणलं चहाच्या 90 शिवाय विषय होत नाही. मग नॉन स्टॉप आलो 5 वाजेपर्यंत गाडी चालवली. कारंजा वगैरे पास करून म्हणलं आता शारीक शेटला गाडी द्यावा. शारीक शेट मग नंतर उठले, ते चालवाय बसले. आणि सगळे आलो नाश्ता करायला. कुठं मालेगाव जाहीर पास करून. यायला म्हणलं आता दे कंडक्ट श्रीलंका दे नुसतं भाई हिल बिल पे यायचे. आयला पैसा लय आपल्याकडे. म्हणलं थोडे पैसे आले की आम्ही लय माझा तो हिल पेतो सकाळ सकाळी चहा नाही पेत. मग हिल वगैरे घेतले. मग नॉन स्टॉप आलो का एसकेच्या गॅरेजला. म्हणलं आता नाही नाद राहिलं. एसके सोबत आलो. एसकीन हिल पाजली. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे रेस्टॉरंट म्हणजे निलेश दादा गव्हाणे यांचा कॉल आला. ते म्हणले आम्ही गॅरेज आलोय, तुम्ही कुठे. म्हणलं आलो 10 मिनिटात. म्हणलं तुम्ही आजकाल लय क्यूट दिसायला लागले. 4 दिवस आंघोळ केलेली नाही दिसत, त्यात काही विषय नाही. म्हणलं निलेश दादा मग आता काहीतरी थंड होऊ द्या. निलेश दादा रेड घेतलं, पण ते मी म्हणलं मी नाही. तुम्हाला माहितीये मी थोडे पैसा आला की माझं तो निलेश दादाकडला पैसा आहे, त्यामुळे रेड बुल घेतली. त्याला मधून बोक्स पाडलं. चायला वरून पेताचे आहे ना, बोटाने बोक्स पाडलं. म्हणलं आता त्याला खालून मग परत पाडा. मग सगळे ग्लास होता. मग तेवढ्यात आपले किरण दादा तो प्यालते. मग तेवढ्या सायाचे मित्र आलते, आपले भाऊ आहे, आपले फॅन. ते म्हणले म्हणणे भाई आम्हाला पण ब्लॉक मध्ये घ्या. म्हणलं तुम्हाला बी घेणार. त्यानंतर आपले अजून एक भाऊ आलते, त्यांना बी ब्लॉक मध्ये घेतलं. ते आपले ब्लॉक पाहतात. म्हणलं काय विषय नाही, आता पक्का ना झाला. त्यानंतर अजून एक भाऊ आलते, ते म्हणले म्हणणे भाई तुमचे आम्ही ब्लॉक पाहतो, आम्हाला पण घ्या. भाई सगळे घेतले. त्यानंतर मयूर दादा लाईव्ह झाले. मयूर दादा काय दाखवत होते मला काय कळलं नाही. त्यानंतर काम वगैरे करून निघलो, नांगूर घेतले खायला. त्यानंतर नॉन स्टॉप घरी निघलो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटू असेच एका नवीन ब्लॉग मध्ये.